चला नमस्कार। जर आता पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण तुमच्यासाठी एक खतरनाक अशी पेड PDF घेऊन आलेलो आहेत पॉलिटी आर्टिकल्स ट्रिक्सची, ज्यामध्ये आपण संपूर्ण आर्टिकल्स कवर केलेले आहेत 1 पासून 360 पर्यंत। तसेच आपण पंचायत राजचे 243 A पासून ते 243 ZG संपूर्ण आर्टिकल्स पंचायत राजचे सुद्धा आपण ट्रिक्सनुसार कवर केलेले आहेत। हे संपूर्ण PDF तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल। तसेच आपल्याकडे सायन्स, इंग्लिश, वोकॅब संपूर्ण ट्रिक्सचं पेड PDF बनवले आहेत। तुम्ही फक्त नंबरवर संपर्क करून संपूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता। आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो। तर डेमो पहा, कलम 25। कलम 25 काय आहे तर कलम 25 आहे कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे कलम 25 ने आपल्याला दिलेले आहे। तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची, याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवायचं की ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं आपण समजू। बिकॉज ABCD नुसार यहुदीचा जो वाय आहे तो ABCD नुसार किती नंबरला येतो, 25 नंबरला येतो। म्हणून आपल्याला इथे असं त्याला लक्षात ठेवायचे आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य। कारण यहुदीचा वाय हा ABCD नुसार किती नंबरला येतो तर 25 नंबरला येतो। म्हणून आपण यहुदी धर्म इथे ट्रिक्ससाठी गृहीत धरलेला आहे। बाकी आपल्याला त्या धर्मावरून काही घेणदेण नाही, फक्त आपल्याला इथे तो आपल्याला कलम 25 लक्षात ठेवायचा आहे। म्हणून तो आपल्याला आपल्या ट्रिक्ससाठी त्याला तात्पुरतं गृहीत धरायचं आहे। कारण यावरून आपल्याला 2 आर्टिकल्स लक्षात राहणार आहेत। एक तर हे 25 झालं, आता 325 व्हा। 325 पण त्यावरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर कलम 325 काय तर कलम 325 आहे की केवळ धर्म, वंश आणि जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही, अशी ट्रिक्स आहे। केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही। मग याची पण ट्रिक्स अशीच आहे की वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही। एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाईल का तर नाही। एखादा व्यक्ती यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, हे इथे लक्षात घ्या। कारण इथे पण 325 मध्ये काय आहे, शेवटी 25 आहे। तर हे पण असं लक्षात ठेवू शकता। आता आणखी काही डेमो दाखवतो। तर इथे पाहू शकता कलम 52। कलम 52 काय आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, अशी इथे ट्रिक्स केलेली आहे। कलम 52 नुसार काय ट्रिक्स केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल। तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा राष्ट्रपती असेल, अशी आपली ट्रिक्स आहे। ट्रिक्स काय आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा राष्ट्रपती असेल, अशी आपली ट्रिक्स आहे। 52 नुसार भारतासाठी ब्राह्मण समाजाचा व्यक्ती हा राष्ट्रपती असेल, अशी काय आहे आपली ट्रिक्स आहे। मग ब्राह्मणच का म्हणलं, जसं आपण तिकडे यहुदी धर्म म्हटलं होतं तसं इथं ब्राह्मण म्हणायचं। त्याचं कारण असं आहे की 52 आणि हे ब्राह्मण या 2 शब्दाचा काय होतो, यमक जुळतो। 52 आणि ब्राह्मण या 2 शब्दाचा इथे काय होतो तर येथे यमक जुळतो, हे येथे लक्षात घ्या। मग आता तुम्ही समजा डिस्कशन करायला तुम्ही आणि तुमचे मित्र, त्यानं तुम्हाला विचारलं, सांग बरं की असं कोणते कलम आहे ज्यामध्ये भारतीय राष्ट्रपतीची तरतूद केलेली आहे। कोणत्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमनुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। तर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगायचं, त्याला कलम नाही सांगायचं, त्याला म्हणायचं भावा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे। भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे असं त्याला सांगा। मग तो एकदम बुचकळ्यात पडला पाहिजे। तो म्हणला पाहिजे, यार मी तुला आर्टिकल्स विचारतोय आणि तू असं काय म्हणतोय की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल। मग तुम्ही साधा सांगायचं ते जो ब्राह्मण शब्द आहे त्या ब्राह्मणमध्येच ते आर्टिकल्स काय आहे दडलेलं आहे, असं तुम्ही त्याला सांगायचं। ओके, कारण ब्राह्मण 52
आणि त्याला 52 वेळेस जप करायला म्हणायचं, जप कर म्हणायचं. 52 ब्राह्मण असा 52 वेळेस जप कर म्हणावं त्याला. त्यानंतर कलम 57 आहे, राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रपती जे आहेत ना आपले, ते त्यांच्या आयुष्यात कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात, कितीही वेळेस, त्यांना लिमिट नाही. मात्र अमेरिकेत असं आहे का? अमेरिकेत असं नाही. अमेरिकन जो राष्ट्राध्यक्ष असतो तो त्यांच्या आयुष्यात फक्त 2 वेळेस निवडणूक लढू शकतो. किती? फक्त 2 वेळेस. मात्र भारतीय राष्ट्रपती कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. म्हणून त्याची ट्रिक्स अशी केलेली आहे की 57मध्ये शेवटी 7 वरून आपण ट्रिक केलेली आहे. 7 म्हणजे भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे. मग तो बेवडा असो, तो त्यांना मारणारा असो, तो पिदडा असो, तो नालीत पाडणारा असो, तरी पण ज्या वेळेस वडाला अशा 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म हाच पती पाहिजे. म्हणून आपण भारतीय स्त्रियांवरून ही ट्रिक्स केलेली आहे. पती म्हणजे राष्ट्रपती इथे लक्षात घ्या. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहे संपूर्ण. आवडत असतील तर जास्त विचार न करता ही पेड PDF परचेस करा. कारण आपले असेही 100-150 रुपये कुठेही खर्च होतात, त्यामुळे जास्त विचार करायची गरज नाही. तुम्ही संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दरामध्ये ती ठेवलेली आहे. तुमचा पॉलिटी विषयाचं टेन्शनच त्या PDF काय होणार, मिटून जाणार. तसेच त्यावर पंचायत राजची एक 45 पेजची PDF आहे, ती पण तुम्हाला त्यावर फ्री मिळेल. आणि आपली ही पॉलिटीची जी मेन PDF आहे ही 102 पेजची आहे, ज्यामुळे कारण आपण संपूर्ण आर्टिकल्स त्यामध्ये कव्हर केलेले. तसेच आयोगाचे PYQसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले, त्यामुळे ती PDF 102 पेजची झालेली आहे. परिपूर्ण अशी PDF आहे. एकही आर्टिकल्स आपण सोडलेले नाही, त्यामुळे तुम्ही ती PDF परचेस करू शकता. खूप फायदा होईल, खूप म्हणजे खूप, लक्षात घ्या. तसेच आपल्याकडे सायन्सची पण आहे, इंग्लिश व्होकॅबची सुद्धा PDF आहे. तसेच MPSC ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.